नमस्कार. पंचकर्माचे काय पॅकेजेस आहेत आपल्याकडे असा जेव्हा कॉल किंवा प्रत्यक्ष येऊन जेव्हा पेशंट विचारतो तेव्हा पंचकर्माबद्दलचे गैरसमज समाजामध्ये काय पसरले आहेत ते समजतं. पंचकर्मामध्ये वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण हे 5 मुख्य प्रकार असतात. त्यापूर्वी पूर्वकर्म, स्नेहन, स्वेदन हे देखील केले जातात. सर्वांना सर्वच कर्म केले पाहिजे असा काही नियम नाही. तुमची बॉडी कोणत्या वातावरणात आहे, तुमची दिनचर्या कशी आहे, प्रकृती काय आहे, वय काय आहे, तुमची लाईफस्टाईल कशी आहे, तुमचं खाणपान कसं आहे, तुमच्या जेवणाच्या वेळा कशा आहेत, तुमची नाडी परीक्षा काय सांगते आहे, या सर्व गोष्टींचा यामध्ये विचार केला जातो आणि त्यानंतर तुम्हाला कोणतं पंचकर्म सूट करतं किंवा कोणत्या पंचकर्माची गरज आहे, ऋतूनुसार कोणतं पंचकर्म केलं पाहिजे ते सुचवले जातं. त्यामुळे असल्या पॅकेजेसला गुंताफांना बळी पडू नका. हा पंचकर्माचा शास्त्रोक्त प्रकार नाही. तर कृपया आपल्या जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांकडे जाऊन आपली नाडी परीक्षा आणि आपली डिटेल हिस्ट्री देऊन मगच पंचकर्माचा निर्णय घ्या. अशा पद्धतीने जर तुम्ही पंचकर्म केलं तर तुम्हाला त्याचे खूप चांगले रिझल्ट मिळतील आणि त्याचे दीर्घकाळाकरता फायदे आपल्याला दिसत राहतात.